अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेसतर्फे शनिवारी कठोरा नाका परिसरातील श्रीराम मंदिरात आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन टाळ वाजवत व भजन करत रॅलीच्या माध्यमातून श्रीराम मंदिर गाठले। मंदिरात श्रीरामांची आरती करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। आंदोलनादरम्यान बोलताना काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केला की श्रीरामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच मंदिरातील दानात कथित गैरव्यवहार केला आहे। या प्रकरणामुळे रामभक्त आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। या आंदोलनाला घेऊन यावेळी डॉक्टर सुनील देशमुख माजी मंत्री यांनी दिली प्रतिक्रिया। अयोध्यामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जो अक्षरशः डाका टाकण्यात आला, त्या डाका टाकणारी जे कालपर्यंत राम भक्ताचे सर्टिफिकेट जे वाटत होते तेच डाका टाकणारे निघाले, त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे हा निषेध आम्ही इथे प्रभू रामचंद्राच्या चरणी आज आरतीचा कार्यक्रम ठेवला होता आणि फार मोठ्या प्रमाणावर सगळे उत्साही लोक या परिसरातील याच्यामध्ये सामील झालेले होते। ज्या प्रभू रामचंद्राच्या नावावर त्यांनी मतं मिळवून सत्ता काबीज केली, ज्या प्रभूचंद्राच्या नावावर हे गेल्या 12 वर्षापासून मताचं राजकारण करत आहे, तेच प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली चोरी करत आहे, हे जेव्हा लोकांच्या निर्देशात आलं तर एक मोठा भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना ज्यांचा कब्जा आज अयोध्येच्या मंदिरावर आहे, त्याच्या विरोधात लोकांमध्ये खूप असंतोषाची लाट निर्माण झाली आहे आणि त्या असंतोषाला वाटा फोडण्यासाठी आज आम्ही इथे सगळेजण जमलेले आहोत आणि त्या मोठ्या प्रमाणात उत्साहात लोक इथे आलेले आहेत। त्यावरून लक्षात येते की आता भारतीय जनता पक्षाचे आणि रामाच्या नावावर मतं मागण्याची आता शेवटच्या घटका सुरू आहेत। येणाऱ्या काळामध्ये रामभक्त आणि आपल्या हिंदुस्थानची जनता या चोरांना आपली जागा दाखवणार।